नमस्कार. मी सध्या यू-एसमध्ये आहे आणि ऑफिस सुटल्यानंतर मी एक Uber बुक केली. Uber आल्यानंतर त्या ड्रायव्हरला म्हटलं, "हॅलो, नाईस कार." कारण Tesla होती ना. ॲज युजुअल Tesla. इथं लोकं Tesla Uberसारखं वापरतात. आणि गाडीत बसल्यानंतर आमच्या झाल्या गप्पा सुरू. "तू कुठला आहे? काय?" म्हणे. म्हटलं, "मी इंडियाचा आहे." मी Teslaमध्ये फर्स्ट टाईम बसला आहे का? म्हटलं, "हो, माझी इच्छा होती बसायची. पण हा पहिलाच योग आला की मी Teslaमध्ये बसलो." मी त्याच्या कारचं खूप हे कौतुक केलं की कार खूप छान आहे, असं तसं. आणि तो खूप हंबलनेसने एकदम म्हणजे डाउन टू अर्थ असल्यासारखं एकदम सिंपल स्माईल केली आणि गप्पा रंगत गेल्या. तर त्याने मला एक गोष्ट सांगितली, की तो म्हणे, "तुझं प्रोफेशन काय आहे?" म्हटलं, "मी एक मेकॅनिकल इंजिनिअर आहे." तर गर्व असल्यासारखं मी सांगितलं, की "मी मेकॅनिकल इंजिनिअर आहे. सोलर इंडस्ट्रीत काम करतो." असं तसं प्रोजेक्टवरती काम करतो. मोठमोठ्या साईट्स असतात. इकडे जातो, तिकडे जातो. बरं ज्ञान दिलं मी माझं. आता त्याची सुरुवात झाली. मग मी त्याला म्हटलं, की तुमचं काय प्रोफेशन आहे?" तर त्याने सांगितलं, की "मी सायकॉलॉजिस्ट आहे" म्हणे. म्हटलं, "सायकॉलॉजिस्ट?" म्हटलं, "मग तुमचं प्रोफेशन काय आहे? म्हणजे कुठं जॉब करता तुम्ही असं, की तुमचं स्वतःचं क्लिनिक आहे?" म्हणे, "माझं एज्युकेशन, माझं प्रोफेशन हे लाईफ आहे" म्हणे. अरे म्हटलं, "हा प्युअर सायको आहे वाटतं." तर पुढं गोष्ट चालत गेली आमची आणि त्याने मला विचारलं, की "तुला इपिटेमॉलॉजी माहिती आहे का?" इटायमॉलॉजी. फार कॉम्प्लिकेटेड वर्ड आहे. म्हटलं, "नाही बाबा, मला नाही माहीत. मी पहिल्यांदा ऐकतोय." तर त्याचं मीनिंग त्याने सांगितलं, की एखाद्या गोष्टीचा मुळापर्यंत जाणं, म्हणजे एखादा शब्दसुद्धा तयार झाला, एखादी भाषा तयार झाली किंवा कोणतीही गोष्ट ह्या जगामध्ये निर्माण झालेली आहे. झाड कसं तयार झालं? झाडाची मुळं कोणी तयार केली? या प्रकृतीची संकल्पना कोणी मांडली? हा निसर्ग कसा तयार झाला असेल? तर ह्याच्याबद्दल तो सांगत होता, की त्या सगळ्या गोष्टींचा जो सार आहे, त्याचा जो सेंटर आहे, त्याचं जे मूळ आहे, त्याला इटायमॉलॉजी म्हणतात. यार म्हटलं, हा खरंच वाटतो म्हटलं त्या लेव्हलचा शिकलेला असं तसं. मग मी त्याला म्हटलं, की "मग तुम्ही Uber का चालवता?" म्हणे. तर तो म्हणे, "मी घरामध्ये एकटाच आहे. मी लग्न नाही केलं." नॉर्मली असे लोकं आहे ना, खूप जास्त एज्युकेटेड लोकं लाईफमध्ये थोडे वेगळेच असतात. म्हणजे ते लग्न वगैरे करत नाही, असं तसं असतं त्या लोकांचा प्रॉब्लेम असतो. मग तो म्हणे, की "मी लग्न वगैरे काही केलेलं नाही." आणि मग मला खूप बोर होतं म्हणे कॉलेज सुटल्यानंतर. तो कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे. सॉरी सांगायचं राहिलं. तो कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे. टेक्सास युनिव्हर्सिटीमध्ये सीनियर प्रोफेसर आहे. तो म्हणे, की "मग मला खूप बोर होतं, एकटेपणा जाणवतो. मग मी लोकांशी गप्पा मारण्यासाठी, थोडंसं बाहेर निघण्यासाठी मग मी चालवतो" म्हणे. म्हणजे बघा, म्हणजे एवढं एज्युकेटेड असल्यानंतर लोकं किती डाउन टू अर्थ असतात, किती हंबल असतात. मग आमच्या गोष्टी पुढे रंगत गेल्यानंतर त्याने सांगितलं, की त्याने सॉक्रेटिसवरती पीएचडी केली. आता सॉक्रेटिस म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो. म्हणजे ज्याला माहिती आहे त्याला ठीक आहे, पण ज्याला नाही माहीत तर सॉक्रेटिस हा खूप महाज्ञानी माणूस होता. म्हणजे तुम्ही त्याच्याबद्दल वाचा YouTubeवरती. थोडंसं इकडं-तिकडं सर्च केलं तर सापडेल, की तो सगळ्या सायकॉलॉजीचा बाप होता थोडक्यात. आणि त्याने त्याच्यावरती पीएचडी केली. म्हणजे तो महाज्ञानी. मग त्याने सांगितलं, की इंडियामध्ये तुम्ही सद्गुरू वगैरे, ओशो फार गोष्टी रंगल्या. अरे म्हटलं, काय एवढं कसं म्हणजे एखाद्याचं नॉलेज असू शकतं. म्हणजे त्याला इंडियाबद्दल माहिती आहे, त्याला ईस्ट वेस्टर्न कंट्रीबद्दल माहिती आहे, त्याला यूएस कल्चरबद्दल माहिती आहे. तो मूळचा कॅथलिक आहे. त्याला त्याच्या प्रत्येक रिलिजनबद्दल त्याला एवढं नॉलेज आहे, एवढं वाचन आहे त्या माणसाचं. आणि आपल्याकडे लोकं थोडा एखादा YouTubeवरती एखादी रीलमध्ये थोडंसं काही ज्ञानी सुविचार वाचला की लगेच ज्ञान द्यायला लागतं. म्हणजे सांगायचा उद्देश असा ना, की काही लोकं खूप खूप जास्त डाउन टू अर्थ आणि खूप हंबल असतं. म्हणजे एवढं हंबल राहायला पण खूप पेशन्स लागतं. म्हणजे जो कंट्रोल करू शकतो ना, तोच लाईफमध्ये सक्सेसफुल आहे. आपल्याला लगेच गर्व होऊन जातो एखाद्या गोष्टीचा. इव्हन दो म्हणजे मला जरी विचारलं तरी. आपण सांगतो ना, "तू कुठं जातो?" मग माझे आई-वडील सांगतात, की "माझा पोरगा यूएसला आहे, अमेरिकेत जातो." म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरती ते एक्सप्रेशन जेव्हा आपण बघतो, तो असा प्राउड फील होतो. हां, म्हणजे आई-वडिलांना आपल्या मुलाचं कौतुक करणं यात काही वावगं नाहीये. म्हणजे ते स्वाभाविक आहे तसं पण. आणि ते कधी-कधी आपल्यालाही जाणवतं. म्हणजे मलाही कोणी विचारलं तर एक थोडासा नावाचा प्रकार येतो थोडासा मध्ये नाही का, म्हणजे सेन्स ऑफ अचिव्हमेंट वाटते आपल्याला. पण असं नाहीये. मार्केटमध्ये लोकं खूप ज्ञानी आहे. खूप खूप अक्कल आहे लोकांना. म्हणजे आपण कुठंच नाहीये. आणि लोकांकडे एवढी संपत्ती, एवढा पैसा आहे. म्हणजे कोणाच्या हावभावावरती, चेहऱ्यावरती म्हणजे एखादा बोलतोय मग हा सायको आहे, वेडा आहे असं म्हणजे एक असं ते म्हणतात ना, की एखादा कव्हर त्या पुस्तकाला जज नाही करू शकत. ते तसं असतं म्हणजे कुणाच्या वागणुकीवर, कुणाच्या शरीरावरती, कुणाच्या दिसण्यावरती, त्याच्या वेशभूषावरती जायला नाही पाहिजे. म्हणजे लगेच जज नाही करायला पाहिजे. आज मला खूप गिल्ट झालं, की मी म्हणजे
त्या माणसाबद्दल काय प्रिडिक्शन केलं, म्हणजे त्याच्याबद्दल काय विचार करायला सुरुवात केली होती. आणि नंतर गाडीतून उतरताना तो म्हटला, की "आशा करतो की आपण पुन्हा भेटू. आपण भेटू." आणि जाताना मला म्हटला, की "आज तू जाताना रात्री नाईटला तू चना डाळ खा," म्हणे. "चना डाळ मला फार आवडते," म्हणे. "पिवळी डाळ बनवता," म्हणे ती. म्हणजे हे सगळं तर मी आता तुम्हाला मराठीत सांगतोय. आमचं इंग्लिशमध्ये कम्युनिकेशन झालं. तर समजून घ्या, छोट्या-मोठ्या गोष्टी सांगायला एवढा वेळ नाहीये. आज छान वाटलं, पण म्हणजे आज काहीतरी आयुष्यात शिकायला भेटलं, की हां, थोडंसं आपलं थोडासा कमी करायला पाहिजे. शिकू. असंच म्हणजे बाहेर पडल्यानंतर आहे ना, अशीच अक्कल येत जाते माणसाला. चला, धन्यवाद.